नोटाबंदीच्या 49 दिवसानंतर पंढरपूरमध्ये काय परिस्थिती आहे पाहूयात. बंदी संपायला केवळ 3 दिवस उरले आहेत. पंढरपूरची परिस्थिती पाहू शकतो आपण. स्टेट बँकेचं ATM ज्यांनी पहिल्या दिवशीपासून मंडप टाकून लोकांची सोय केली होती, रविवारपासून या इथले पैसे संपलेले आहेत. शेवटचे 3 दिवस राहून सुद्धा लोकांची हाल सुरूच आहेत. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत जे ATMच्या रांगेत उभारलेत. दादा, किती वाजता आलाय तुम्ही? 5:45 वाजता सकाळी. सकाळी. काय काय पैसे मिळालेत का नाही? नाही पैसे नाही मिळाले. ATM बंदच आहे. ATM बंद आहे. किती दिवस झाले येत आहे तुम्ही? आता 3 दिवस झाले. किती दिवस रांगेत उभारताय तुम्ही? तीन वेळा तिसरी वेळ आहे. बर. 2,000 2 वेळा काढले. हा. मग आता हे पेन्शन मिळणार म्हणून लाईन मध्ये उभारलं. संध्याकाळी 4 वाजता पैसे भरलेले आहेत. त्याच्यानंतर रोज आजपर्यंत ATMच्या लाईन मध्ये उभा राहतोय. एकदाही पैसे मिळालेले नाहीत. आता बँकेतून सरळ पैसे घ्यायचे म्हणून आलेलो आहे. सकाळी 6 वाजता. सकाळी 6 पासून लोक 5:30 पासून लोक ATMच्या रांगेत उभारलेत. ATM बंद आहे. ATM मध्ये पैसे नाही आहेत. कधी एकदा बँकवाले पैसे टाकतायत ह्याची वाट बघतायत. एकंदर या नोटबंदीला केवळ 3 दिवस उरलेले आहेत, तरी सुद्धा बँकांची अवस्था सुधारलेली नाहीये आणि शहरातले बहुतांश सर्वच ATM बंद असल्यामुळं लोक पहाटेपासून या बंद ATM समोर अशा लांब रांगा लावून उभे आहेत. पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा.